नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करतो तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. मीही व्यवस्थित आहे. आज आम्ही निघालो माणगाव येथे श्री टेंबे स्वामींनी बांधलेल्या दत्त मंदिरात. आज इथून मी आहे आज देवगड मधून निघालोय. तुम्हाला रस्त्याची माहिती देतो, देवळाची माहिती देतो, व्यवस्थित सगळं तुम्हाला एक्सप्लोर करतो. आता आपण भेटूया पुढे रस्त्यात. चला, आता आम्ही शिरगाव पास करून पुढे आलेले आहोत. आता हडपीडच्या दिशेने आम्ही आहोत. हे बघा, इथे शेजारी पंप आहे. हे असलदा येतंय आपल्या इथे. असलदे म्हणून गाव आहे. आता छोटासा एक घाट लागतो आहे आमच्याकडे. रस्ता थोडासा खराब आहे, पण जेवढा रस्ता तिखट तेवढाच आमचा प्रवास कडवाट. चला जाऊया पुढे. छोटीशी, आमच्याकडे कोकणात याला घाटी म्हणतात, पार करून आम्ही आता पुढे नांदगाव मध्ये पोहोचणार. हा लागला आता मुंबई गोवा हायवे, NH48. याच्यावरनं आता आम्ही निघालो आहोत. मस्त सिमेंट रस्ता आहे. आता नांदगाव मधनं आम्ही बाहेर पडलो. समोर आता एक फ्लायओव्हर येणार. या फ्लायओव्हर वरनं आम्ही कणकवलीच्या रोडला चाललेले आहोत. कणकवली, ओरोस असं करत आम्ही उडाळ बिडाळ करून सावंतवाडीच्या इथे अलीकडे माणगावच्या रोडला आत घुसणार. मस्त जिमनी चाललेली आहे. आणि आता तुम्हाला मी ऍव्हरेज दाखवतो. 15.5 15.6 झाला ऍव्हरेज. एवढा ऍव्हरेज आता गाडी दाखवतीये. बघूया अजून किती पुढे कसा ऍव्हरेज आणि ती देतीये ते बघून थोडे तुम्हाला मी प्रत्येक माहिती देतो. या रस्त्याला अजून कुठलाही टोल चालू झालेला नाही. काही कामं अपूर्ण असल्यामुळे टोल अजून सरकारने चालू केलेला नाही. कणकवली ब्रिजवर आता कणकवली बायपास झालेला आहे. डायरेक्ट खाली बाजारातनं जायची गरज नाही. डायरेक्ट ह्या पुलावर चढलं की कणकवलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. साधारण 1 ते 1.25 किलोमीटरचा हा ब्रिज आहे कणकवलीचा, जो पूर्ण कणकवलीला बायपास करतो आणि डायरेक्ट वागदे या गावाच्या इथे उतरतो. वागदे गावामध्ये कोकणातली एक खूप जुनं मंदिर आहे, आर्यादुर्गा. ते कधीतरी आम्ही पुढे एक्सप्लोर करू, ते पुढे कधीतरी दाखवू. आता आम्हाला जरा घाई आहे, वेळेचा अभाव आहे, त्यामुळे आम्ही आता माणगावच्या दिशेने निघणार. हे बघा, आता इथे आमचा हा पूल संपतो. हे पुढे गाव येतं, ते वागदे येतं. वागद्याच्या इथे इथून डाव्या हाताला या रोडला पुढे गेल्यावर डाव्या हाताला रोड जातो. तर त्या कणकवलीच्या रोडच्या गजबजाटातून आम्हाला न जाता इथून जायला आम्हाला बरं वाटतं.
चला भेटूया असेच पुढे.